तामिळनाडूचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये। गेल्या 2 दिवसांपासून चर्चांचं गुऱ्हाळ सुरू आहे, पण यातनं उत्तर काही समोर आलेलं नाहीये। थलपती विजय याने 2 वेळा राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेसाठीचा दावा केला, पण राज्यपाल बहुमताच्या आकड्यावर अडून आहेत। राज्यपालांचं म्हणणं आहे की तुम्ही सुरुवातीला बहुमत सिद्ध करा आणि त्यानंतरच मी तुम्हाला शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देऊ शकेल। त्यामुळे आता हा पेच कसा सुटणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पण थलपती या सगळ्यामध्ये काय करू शकतो हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे। तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच थलपतीने निवडणूक लढवली, विजयने निवडणूक लढवली आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून तो समोर आलेला आहे। 2024 मध्ये त्यांनी पक्षाची स्थापना केली आणि 2 वर्षातच आलेल्या निवडणुकीमध्ये तामिळनाडूमध्ये त्यांनी अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे। पण आता सत्तेपासनं मुख्यमंत्री पदापासनं तो काहीसा दूर आहे। नेमकं तामिळनाडूमधलं चित्र काय आहे, सध्या बलाबल कसं आहे आणि संभाव्य युती कशा होऊ शकतात, थलपती विजय याला जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आकड्यांची जुळवाजुळव कशी करायची हे सगळं समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आणि ते आपल्याला ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात। सुरुवातीला आपण जर बघितलं तर तामिळनाडूमधलं सत्ता समीकरण कसं आहे हे आपण समजावून घेतोय। सध्या तामिळनाडूमध्ये एकूण विधानसभेच्या जागा आहेत 234 आणि बहुमत जर हवा असेल, कोणाला सरकार स्थापन करायचं असेल तर त्याला बहुमतासाठी 118 जागा या लागणार। त्यामुळे थलपती विजय याला 118 आता जागा लागणार आहेत जर त्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल आणि तामिळनाडूची सत्ता हवी असेल। पुढची स्लाइड बघूया। आता सध्या तामिळनाडूमध्ये कसं बलाबल राहिलेलं आहे, कोणाला किती जागा मिळाल्यात हे आपल्याला समजावून घ्यावं लागेल। थलपतीचा पक्ष आहे TVK, त्याला मिळालेल्या आहेत 108 जागा, सर्वात मोठा पक्ष तो ठरलेला आहे। त्याचबरोबर DMKला मिळालेल्या आहेत 59 जागा, ADMKला मिळालेल्या आहेत 47 जागा, काँग्रेसच्या आहेत 5 जागा, त्याचबरोबर PMK नावाचा एक स्थानिक पक्ष आहे त्याला आहेत 4 जागा, मुस्लिम लीगला मिळालेल्या आहेत 2 जागा। त्याचबरोबर आपण जर पुढच्या स्लाइडमध्ये बघितलं तर CPI कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला मिळाल्या 2 जागा, VCK नावाचा सुद्धा एक स्थानिक पक्ष आहे त्याला मिळालेल्या 2 जागा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी यांना मिळाल्या 2 जागा, BJP एका जागेवर तिथे ते विजय मिळवलेला आहे, DMDK ही पण एक स्थानिक पार्टी तिला 1 जागा आहे आणि AAMK ही पण स्थानिक पार्टी आहे तिला सुद्धा 1 जागा मिळालेली आहे। त्यामुळे या सगळ्या जागा आपण बघितल्या, एक जागा तिथे मिळालेल्या आहेत आणि थलपतीला आता 118 जागा हव्यात। थलपतीकडे 108 जागांवर त्याने विजय मिळवलेला आहे आणि 118 हे बहुमतासाठीचा आकडा आहे। आता संभाव्य युती कशी होऊ शकते, कशा पद्धतीनं जर युती झाली किंवा कोण कोणासोबत गेलं तर सत्ता स्थापन होऊ शकते हे आपल्याला पाहावं लागणार आहे। कारण एक अपडेट मी पुढच्या स्लाइडच्या जाण्याच्या आधी सांगतो, जे राज्यपाल आहेत तामिळनाडूचे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो पक्ष बहुमत सिद्ध करू शकेल, आमदारांचा पाठिंबा आणू शकेल त्याला आम्ही सत्ता स्थापनेचं निमंत्रण देऊ किंवा मुख्यमंत्री पदाची शपथ देऊ। आता इंटरेस्टिंग गोष्ट याच्यावर पण डिबेट सुरू आहे की सर्वात जो मोठा पक्ष असतो त्याला सत्ता स्थापनेचं इन्व्हिटेशन दिलं जातं आणि त्यानंतर विधानसभेमध्ये फ्लोअर टेस्ट द्यायची असती, पण राज्यपाल इथे वेगळ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करतायत। त्यांचं म्हणणं आहे की पहिल्यांदा तुम्ही आमदारांचा पाठिंबा दाखवा, तुम्ही बहुमत दाखवा आणि त्यानंतरच तुम्हाला जी मुख्यमंत्री पदाची ती शपथ घेता येईल। त्यामुळे यावर अर्थातच घटनात्मक जे तज्ज्ञ आहेत ते चर्चा करतात। पण आता आपण आकड्यांवर जाऊया। जर थलपतीला मुख्यमंत्री व्हायचं असेल आणि सत्ता हवी असेल तर आकड्यांची कशी जुळवाजुळव करावी लागेल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। आता आपण बघितलं तर TVKच्या 108 जागा आहेत, पण इथे मी 107 लिहिल्यात। त्याचं कारण असं आहे की थलपती विजय हा 2 जागांवरनं निवडणूक लढवला होता आणि दोन्ही जागांवर त्याने विजय मिळवलेला आहे। अर्थातच जेव्हा याचा विचार केला जातो बहुमताचा किंवा जेव्हा तुमच्या पक्षाच्या आकड्यांचा विचार केला जातो तेव्हा 2 जागी तो निवडून आला असल्यामुळे एकच जागा ही कन्सिडर केली जाते। त्यामुळे 108 जागा जरी निवडून आल्या असल्या तरी सुद्धा जेव्हा बहुमताचा विचार केला जाईल तेव्हा त्या 107च पकडल्या जातील। त्यामुळे TVKला 107 जागा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। काँग्रेसने पाठिंबा देऊ केलेला आहे, राहुल गांधी असेल त्यांनी TVKला पाठिंबा दिलेला आहे, त्यांची युती अर्थात झालेली आहे। जरी त्यांची युती झाली असली तरी ते आता पुढे पाठिंबा कायम ठेवतात का हे पाहावं लागेल, पण सध्या तरी काँग्रेसचा TVKला पाठिंबा आहे। त्यामुळे TVKच्या 107 जागा, काँग्रेसच्या 5 जागा, त्याचबरोबर CPIने सुद्धा पाठिंबा द्यायचा की नाही याच्याबद्दलचा विचार सुरू केलेला आहे। कदाचित कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ही सुद्धा TVKला पाठिंबा देऊ शकेल, त्यांनी पाठिंबा दिला तर त्यांच्या 2 जागा सुद्धा TVKला मिळतील। त्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी यांनी सुद्धा विचार सुरू केलेला आहे, त्यांच्या सुद्धा बैठका सुरू आहेत आणि त्यांचा सुद्धा विचार चालू आहे की आपण TVKला पाठिंबा द्यायचा का। त्यांनी सुद्धा TVKला पाठिंबा दिला तर त्यांच्या सुद्धा 2 जागा या थलपती विजयाला मिळतील आणि आणखी एक जो VCK नावाचा स्थानिक पक्ष आहे त्यांची सुद्धा चर्चा सुरू आहे की त्यांनी थलपतीला पाठिंबा द्यावा किंवा त्यांना सुद्धा सत्तेमध्ये सहभागी व्हायचं की नाही। जर असं झालं तर मग जो आकडा आहे तो 118 पर्यंत जातो आणि ह्या सगळ्या आमदारांचा पाठिंबा मिळाला तर थलपती विजय हा
मुख्यमंत्री होऊ शकतो, तो सत्तेपर्यंत पोहोचू शकतो. पण या शक्यता आहेत. आता कन्फर्म कुठल्या पाठिंबा आहेत, तर कन्फर्म फक्त काँग्रेसचा पाठिंबा आहे. म्हणजे आपण मागच्या स्लाईडवर येऊयात. TVKच्या 107 जागा आहेत आणि काँग्रेसच्या 5 जागा आहेत. त्यामुळे एवढ्याच जागांचं कन्फर्म पाठिंबा म्हणजे 112 जागांचाच कन्फर्म पाठिंबा हा थलपतीकडे आहे. CPI, CPM किंवा VCK हे काय निर्णय घेतील हे अद्याप माहीत नाहीये. त्यांनी जर पाठिंबा देऊ केला तरच तो मुख्यमंत्री होऊ शकतो. पण जरी असा पाठिंबा दिला तरी सुद्धा बहुमताचं सरकार तर येईल, पण ते मात्र आपण बघतो की काठावरचं सरकार असेल. कारण एक जरी आमदार बॅकआउट झाला किंवा एक जरी आमदार फुटला तर हे सरकार कधीही कोसळू शकतो. त्यामुळे अगदी विचार करून TVKला पावलं टाकावी लागणार आहेत आणि थलपतीला पावलं टाकावी लागणार आहेत. त्यामुळे काहीसा या सगळ्यावर विचार करायचा प्रयत्न सुरू आहे. आता दुसरीकडे काय चालू आहे, ADMK आणि DMK मध्ये काय सुरू आहे ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. जर TVKला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण नाही मिळालं आणि या सगळ्या लोकांनी जर सत्ता स्थापनेचा दावा केला तर मात्र चित्र बदलू शकतं. ते कसं बदलू शकतं ते पण आपल्याला पाहावं लागेल. DMK कडे आहेत 59 जागा, ADMK कडे आहेत 47 जागा, CPI TVKच्या ऐवजी जर इकडे आली या गटामध्ये तर त्यांच्या 2 जागा, CPI मार्क्सवादीच्या 2 जागा, BJPची 1 जागा, VCKची 2 जागा, आणखी ज्या इतर पार्टी आहेत पुढच्या स्लाइडमध्ये आपण त्या बघूयात. त्यांनी सुद्धा जर पाठिंबा दिला तर आपण बघतोय IUML जी पार्टी मुस्लिम लीग त्यांच्या 2 जागा आणि AAMK नावाची एक स्थानिक पार्टी आहे तिची 1 जागा. असं जर त्यांनी सुद्धा जर ही युती स्थापन केली, DMK सोबत ते एकत्र आले तर त्यांच्या जागा होतात 120. त्यामुळे थलपतीपेक्षा 2 जागा जास्त होतात आणि हे जर सगळे पक्ष एकत्र आले तर पुन्हा एकदा ह्यांचं सरकार स्थापन होऊ शकतं. जसं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली होती, वेगवेगळे पक्ष एकत्र आले होते आणि त्यांनी बहुमताचा आकडा हा तिथे केला होता. त्याच पद्धतीनं हे जर सगळे पक्ष एकत्र आले तर इथे बहुमताचा आकडा जातो 120 पर्यंत आणि मग त्यांना सत्ता स्थापन करता येऊ शकते आणि मग सत्तेचं वाटप त्यांच्यामध्ये होऊ शकतं. पण मग असं होणार का हा सगळा प्रश्न आहे. हे जरी एकत्र आले आणि यांनी जरी सरकार स्थापन करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल, हे वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष आहेत, यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे सरकारमध्ये ते पूर्ण वेळ एकत्र राहतील का, 5 वर्ष एकत्र काम करतील का, हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे ही जी शक्यता आहे ही आपण वर्तवतोय, पण हे एकत्र येतील की नाही याच्याबद्दलचं अजूनही आपल्याला शाश्वती नाही आहे. त्यामुळे आकडे तर आपण बघितले आहेत, कसं होऊ शकतं सत्ता स्थापन हे बघितलेले आहे. थलपती विजयला बहुमतापासून तो काहीसा दूर आहे, पण तो काहीसा दूर असताना सुद्धा त्याच्यासमोर अडथळ्यांची शर्यत मात्र कायम आहे. काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे. आता CPI कम्युनिस्ट पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हे काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल आणि VCK नावाचा जो एक पक्ष आहे तो सुद्धा काय करतो हे पाहावं लागेल. हे सगळी गणितं जुळली तर मात्र थलपती हा CM होऊ शकतो. पण अर्थात अजूनही रात्र वैराची आहेत, हॉटेल पॉलिटिक्स सुद्धा सुरू झालेलं आहे. त्यामुळे कोण कुठे जातं, कोण कोणाचे आमदार फोडतं, कसं सत्ता स्थापन होतंय हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या आकड्यांबद्दल काय वाटतं? राज्यपालांनी जी भूमिका घेतलेली आहे की आधी तुम्ही बहुमत सिद्ध करा आणि मग तुम्हाला शपथ घेता येईल, याच्याबद्दल तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा मुंबई तक.